दत्तगुरूंचं मंदिर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग वेलकम सोलापूर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर जायची तयारी झालेली आणि हे बघा, आपला नाश्ता आलेला आहे आज. खिचडी. आज दत्त जयंती आहे ना, तर उपवास आहे. तर खिचडी आहे, चहा, पाणी. तर चला नाश्ता करायला. तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आता जवळपास काय अजून भाडं लागलं नाही आणि तर जवळजवळ 1:45 वाजलेले. पण आता एक भाडं लागलेलं आहे, ते 2:30 ते 3च्या दरम्यान आहे. तर ते भाडं असं आहे की इथून काही लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी जत्रा हॉटेलला. तर हे जे साईबाबा नगर आहे ना, दत्तनगरच्या पुढं, तिथून काही 4-5 माणसं आणि बॅगा, लग्नाच्या बॅगा वगैरे मटेरियल ते घ्यायचं आणि जत्रा हॉटेलचं तिथं एक मंगल कार्यालय तिथं पोहोचवायचं आहे. तर असं भाडं आहे. तर आता त्यांनी 3च्या आसपास आपल्याला बोलावलेलं आहे. आपला नंबरवर घेतला, ॲडव्हान्स पण दिला आहे त्यांनी. तर मग तोपर्यंत मग आपण जेवण करू, कारण आता वाजले 2:45. आज आपल्याला दत्त जयंतीचा उपवास असल्यामुळं हे बघा, आज आपल्याला आलेलं आहे फराळाचं खिचडी. तर चला मित्रांनो, खिचडी खायला. ओके, फोन आला का आपण लगेच निघू मग ते लोक आणि त्यांच्या बॅगा वगैरे घ्यायला साईबाबानगरला. मित्रांनो, फराळाचं झाल्यानंतर ना आपल्याला एक भाडं लागले बघा. तेव्हा आपण ते लोड करण्यासाठी आलो. हे बघा, हे जे टेबल आहे ना, ते इथून भरायचे आणि ह्या बिल्डिंगचं त्या बाजूला सोडायचं आहे. जवळच्या जवळ भाडं आहे, जवळच्या जवळ भाडं आहे. आणि हे आर्यावर्त एरिया आहे बघा, आर्यावर्त. संपूर्ण आर्यावर्तचा एरिया बघा, फार मोठा एरिया हा. जवळजवळ 100च्या आसपास एकरमध्ये हा एरिया टोटल. हा मोठा एरिया. तेव्हा टेबल आता हे करता टाकते मला. आणि मित्रांनो, हे 6 टेबल आहे. स्टेज असतं ना, स्टेज बनवायचं. आज दत्त जयंती ना, तर तिथं स्टेज बनवायचं त्यांना. तर ते 6 टेबलचं स्टेज बनवायचं आहे. तर 6 टेबल लोड करायचे. आणि हे टेबल आपण लोड करून तिथं पोचवले का आपल्याला लगेच ते भाडं आहे ना, जे जत्रा हॉटेलचं भाडं, साईबाबा नगरमधून बॅगा आणि काही 5-6 माणसं घ्यायचे आहे आणि त्या जत्रा हॉटेलला पोचवायचे आहे. तर 2 गाड्या केल्या आम्ही, एक माझ्या मित्राची गाडी आणि एक माझी गाडी आहे. तर त्या 2 गाड्यांमध्ये ना, त्याच्या गाडीमध्ये जवळजवळ 10 लोक राहतील आणि काही बॅगा राहतील. आणि माझ्या गाडीत राहतील 5 लोक आणि काही बॅगा राहतील. अशा दोन्ही गाड्या संगतीत निघतील आणि ते जत्रा हॉटेलला मंगल कार्यालय पोचवायचे. ही ट्रिप मारल्यानंतर हे बघा, आता ही आपली लोडिंग होती, ही ट्रिप लोडिंग होती आपली. आता ही ट्रिप झाली का लगेच त्यांचा फोन आलेला आहे आपल्याला, लगेच त्यांच्याकडे जायचं आहे त्या ते लग्नाची भाड्याचं ट्रिप मारायला. हे बघा, आता हे लोडिंग होतं आहे बघा इथं. आता आर्यावरचा एकदम छान एरिया, मस्त एरिया, मोकळा ढकळा एरिया एकदम. मस्त एरिया एकदम, एकदम मोकळा ढकळा एरिया एकदम बघा. उंच उंच बिल्डिंग आहे, जबरदस्त एरिया आहे एकदम. आर्यावर्त शिडकोमध्ये. हे आता आपली गाडी लोड होते आता. ही आपली सुप्रो गाडी, सुप्रो. मित्रांनो बघा, ते आता लोड केले होते ना ते टेबल, ते आता इथं उतरायला आणले बघा. इथं इथं उतरवतात.
परिसर बघा किती छान आहे. आणि हे दत्त महाराजांचं मंदिर बघा. इथं कार्यक्रम आहे आज, स्टेज वगैरे बांधायचा. हे आहे दत्तगुरूंचं मंदिर. ओम गुरुदत्त दिगंबराय नमः. किती छान छोटंसं मंदिर आहे. या औदुंबराचं झाड आहे वरती. छान आहे एकदम बघा. तेव्हा मित्रांनो आता हे टेबल खाली केलेले आहे आणि त्यांची अजून एक ट्रिप आहे त्यांची. अजून 2 टेबल राहिलेले आहे, ते घेऊन यायचे. चलो. किती छान झाडे बघा, एकदम मस्त पाहिजे, एकदम छान आहे एकदम. चला निघूया दुसऱ्या ट्रिपला. एकाच 2च आहे ना टेबल. छान परिसर बघा एकदम पाठीमागा छान. पाय घ्या, पाय पाय लागते ना. चला लोडिंग झालंय, निघू आता इथं खाली करायला. ही दुसरी ट्रिप इथं उतरायला आलो आपण. काय काय करते चला गाडी खाली झाली, आता जाऊ ते जत्रा हॉटेलचं भाडं मारायला. तर मित्रांनो आता आपण ते जत्रा हॉटेलचं माणसं आणि सामान आहे ना ते भरलं बघा इथं. आणि इथं डिझेल टाकायला पण आलेलं आहे. हे माणसं काही सामान भरलं, बॅगा वगैरे, आणि इथं डिझेल पण टाकायला आलेलं बघा. हे बघा हे काका, हे आपल्या व्हिडिओत दिसलेले अगोदर. हां मग घडी त्यात प्रत्येक वेळेस त्याचा फोटो दाखवत राहतो मी. थोडे झिडके नाही ना, 5,000 6,000 7,000 त्याच्यामुळं. आणि आपण नियमात वागलं म्हणजे टेन्शन नाही बा. असं सिटीमध्ये नियमात वागावंच लागतं. असं आहे सिटीमध्ये काय किंवा बाहेर काय. बघा मित्रांनो हा द्वारका एरिया बघा. आता
गोदावरी माता. हा लागला आता पंचवटी एरिया. हे सर्व पंचवटी कॉलेज आहे. हे सर्व पंचवटी कॉलेज आहे. आणि हे इकडं दंत मेडिकल कॉलेज. हे बघा हा जुना आडगाव नाका. आता बघा जुनं स्वामीनारायण मंदिर. आणि आता येईल तो औरंगाबाद नाका. हे बघा हे आहे के वाघ कॉलेज. बघा हे अमृतधाम सिग्नल. या मित्रांनो हे आलं बळी मंदिर. बघा हे बळी मंदिर आहे आणि हा बळी मंदिर चौक. मित्रांनो आता बळी मंदिर पास झालेलं आहे. आणि आता एक जत्रा हॉटेल. तर जत्रा हॉटेलचं तिथंच आपल्याला हे सर्व माणसं आणि सामान सोडायचं आहे. हे बघा आता हे आले जत्रा हॉटेल चौकुली. बस इथूनच आपल्याला राईट मारून आहे ना त्या मंगल कार्यालयाजवळ जायचं आहे. मित्रांनो हे बघा आता आपण इथं हे माणसं सोडण्यासाठी आलेले आहे जत्रा हॉटेलच्या बॅक साईडला. हे बघा हे रामलीला मंगल कार्यालय तिथं. हे खाली झालं की आपण जाऊ परत नाक्यावर. ओके गाडी खाली झाली आता आपली बरं का. चलो नाक्यावर. मित्रांनो आला आता औरंगाबाद नाका. आपण आता रिटर्न जातोय आता नाक्यावरती आपल्या. बघा हा आला औरंगाबाद नाका. बघा हा औरंगाबाद नाका. हा आला जुना आडगाव नाका. आपण जुना आडगाव नाका पास केलेला होता. आता एक द्वारका. हे बघा मित्रांनो गोदावरी ही गंगा नदी. हे बघा मित्रांनो आता हे आलं द्वारका. तर मित्रांनो आता आपण ते जत्रा हॉटेल वरचं जे भाडं सोडून आहे ना आपण आता नाक्यावरती आलेलो आहे. हे बघा आपलं नाका. आणि आता आपण जाणार आहे चहा प्यायला. कारण आज उपवास आहे तर त्यामुळं चहा पिऊशी वाटून राहिला. 4:45 वाजलेले तर चला. तर मित्रांनो आता आपण जत्रा हॉटेलचं भाडं मारून आपण नाक्यावर आलेलो आहे आता. तर मित्रांनो जत्रा हॉटेलचं एक भाडं झालं आणि त्याच्या अगोदर 2 ट्रिपा झाल्या. अशा 3 ट्रिपा झाल्या. तर असा झाला आजचा आपला प्रवास. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.